जे महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत महाराष्ट्राच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकाम विभागाअंतर्गत एक जी आर शासनाकडून पारित करण्यात आलेला आहे. त्या जी आरानुसार नेमकं कुणाला हे अर्थसहाय्य मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि किती मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सविस्तर माहिती बघूया आपण या जी आरमध्ये. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशा घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली होती किंवा आहे मित्रांनो. तर आता तुम्ही बघू शकता, प्रतिवर्षी सन्मान धन योजना 2022 राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता याच अनुषंगाने हा जी आर काढण्यात आलेला आहे. सविस्तर जी आर बघू शकता. हे जे कल्याण मंडळ आहे त्या अंतर्गत प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्ष पूर्ण केलेल्या आणि जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे याचा लाभ कुणाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता. सविस्तर त्यांनी शासन निर्णयामध्ये मेन्शन केलेलं आहे की 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना या मंडळाच्या ज्या निधीतून सन्मान धन योजना आहे या अंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम त्यांच्या थेट खात्यात DBTद्वारे जमा केली जाणार आहे. तर यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील हे सुद्धा लक्षात घ्या. ज्यांना पूर्वी लाभ मिळालेला आहे ते या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. वयाची अट बघू शकता तुम्ही. तर बघा, 18 ते 60 होती पण त्यामध्ये थोडं बदल करण्यात येऊन आता 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सुद्धा या योजनेत लाभ देण्याची शिफारस आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवन नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी आणि अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त त्याचबरोबर असंघटित कामगार तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा हे सुद्धा या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. एकंदरीत तुम्ही बघू शकता या निर्णयामध्ये प्रतिवर्षी 31 डिसेंबर रोजी वयाची ज्याची 55 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांनाच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून ही निधी जो आहे सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये एवढा निधी त्यांना दिला जाणार आहे. हे आणि तेही त्यांच्या DBTमध्ये डायरेक्ट खात्यात बँक खात्यात जमा केला जाणार आहे DBTद्वारे. अशा प्रकारे एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणायला पाहिजे. जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.